स्वागत। नवी मुंबईतल्या बेलापूरमधील सिडको कार्यालयात चक्क गाण्यांची मैफिल रंगली। सिडकोच्या अकाउंट विभागात माईकवर गाण्यांची ही मैफिल रंगली। धक्कादायक बाब म्हणजे अधिकारी आणि कर्मचारी काम सोडून गाणी गाण्यात गुंग होते। या प्रकरणी एका नागरिकानं याचा व्हिडिओ काढून व्हायरल केला। गुरुवारी दुपारची ही घटना असल्याचं संबंधित व्यक्तीकडून सांगितलं जातंय। लाखो नागरिक आपल्या समस्या घेऊन सिडको कार्यालयात जातात। अधिकारी कर्मचारी गाणी गाण्यात धुंद असल्यानं लोकांच्या कामांचं काय असा सवाल सामान्य नागरिक विचारतायत। मी आता तिथं मारला जाऊ वाचवलं हे शिलच ना। तर आता अशा प्रकारे हे कामचुकारीपणा करण्याचा प्रयत्न होता का याचा तपास करणं गरजेचं आहे। वरिष्ठांनी या सगळ्याची दखल घेणं सुद्धा गरजेचं आहे, कारण रोज खेटे मारणारे जे कर्मचारी तिथं असतात, लोक असतात, त्या लोकांना आपली कामं हवी असतात। ती कामं न होता अशा प्रकारे जर टाइमपास केला जात असेल तर ते कितपत योग्य आहे हाही सवाल आहे। यासोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण आपण यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा जाणून घेणार आहोत। पण सुरुवातीला महत्त्वाच्या बातम्या। महत्त्वाच्या बातम्या। प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचा नवा व्हिडिओ समोर। इमारतीत जाताना आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। सैफच्या पाठीत अडकलेल्या चाकूच्या तुकड्याचा फोटो समोर। ऑपरेशनच्या माध्यमातून चाकूचा तुकडा काढला। सुदैवानं थोडक्यात बचावला सैफ। सैफ अली खानच्या प्रकृतीत सुधारणा, मात्र इन्फेक्शन होऊ नये यासाठी आठवडाभर आरामाची गरज। सैफवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची माहिती। सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी घेतलं ताब्यात। वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये संशयिताची कसून चौकशी। आरोपीकडून शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याबाहेर ही रेकी। न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकमांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा। तर उज्ज्वल निकम संतोष देशमुखांचा खटला स्वीकारणार का याकडे लक्ष। नाशिकच्या दिंडोरी आश्रमात वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेचा मुक्काम। तृप्ती देसाईंचा दावा, आरोपी दत्त जयंतीच्या सप्ताहावेळी आल्याचं स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण। कराडवरील खोटे गुन्हे मागे घ्या, समर्थकाची मागणी। दिव्यांग समर्थकाचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन। पुणे नाशिक महामार्गावर एसटी आणि टेम्पोची जोरदार धडक। भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू। मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर। महाराष्ट्राचं एकमत म्हणजे न्यूज 18 लोकमत। बार्क रेटिंगमध्ये न्यूज 18 लोकमत नंबर 1। नवीन वर्षात न्यूज 18 लोकमतची भरारी। आता बघूया बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट। सैफ हल्ला प्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलंय। या आरोपीचे नाव शाहिद असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं। शाहिदला गिरगाव परिसरातून ताब्यात घेण्यात आलंय। शाहिदवर याआधी 3 ते 4 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत। पोलीस संशयित आरोपीला घेऊन सैफच्या घराकडे रवाना झाले। आरोपीची ओळख पटवण्यासाठी आरोपीला सैफच्या घरी नेत असल्याची माहिती समोर आली। पोलिसांनी सैफवर हल्ला करणाऱ्या संशयिताला ताब्यात घेतलंय। हा संशयित आणि आज मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित एकच आहे का हे अस्पष्ट आहे। सैफच्या इमारतीत शिरणाऱ्या संशयिताकडची बॅग आणि पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताकडची बॅग दोन्ही वेगवेगळे आहेत। सैफ हल्ला प्रकरणातील आरोपीचा नवीन व्हिडिओ समोर आलाय। सैफच्या इमारतीत शिरतानाचा आरोपीचा व्हिडिओ समोर आलाय। सैफ अली खानच्या प्रकृतीत सुधारणा होतीये, ते चालण्याचा प्रयत्न करतायत अशी माहिती डॉक्टर डांगेंनी दिली। सैफच्या पाठीत जखम असल्यानं
त्याला आठवडाभर आरामाची गरज असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. रक्तबंबाळ अवस्थेत सैफ अली खान रुग्णालयात आले. 2 मिलीमीटरच्या फरकानं मोठा धोका टळला. सैफ यांना पॅरालिसिसचा कोणताही धोका नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. सैफ अली खानच्या पाठीत अडकलेल्या चाकूच्या तुकड्याचा फोटो समोर आलाय. ऑपरेशन केल्यानंतर चाकूचा तुकडा सैफच्या पाठीतून काढण्यात आलाय. सैफवर हल्ला करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने दिली आहे. तर कलाकारांवर हल्ला होणं ही बाब चुकीची आहे असं म्हणत शिंदेने घटनेचा निषेध केलाय. पोलिसांनी आरोपीसारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतलंय तर अजूनही एका आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरू आहे अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदमाने दिली आहे. सैफ अली खानवरील हल्ल्यावरून होत असलेल्या राजकारणावरून उदय सामंतांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय. विरोधक प्रत्येक गोष्टीत जात आणि धर्मावरून राजकारण करतायत, त्यामुळे गोष्टीला जातीय स्पर्श करण्याची गरज नाही असा टोला सामंतांनी विरोधकांना लगावलाय. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार हल्लेखोर हा त्यांच्या एका कर्मचाऱ्याशी संबंधित आहे, ज्यानं त्याला घरात प्रवेश दिला होता. संबंधित कर्मचाऱ्याची चौकशी सुरू आहे. अभिनेता सैफच्या घराची ढिसाळ सुरक्षा घटनेला कारणीभूत ठरली आहे. जिन्यावरून येणारा दरवाजा सदैव उघडा असल्यानं चोर आत शिरल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जातोय. हल्ल्यात सैफच्या मणक्यात मोठी जखम झाली. शस्त्रक्रिया करून त्यांच्या मणक्यातील चाकू काढण्यात आला. जखमीमुळे स्पायनल फ्लूइड लीक होऊन जीवाला मोठा धोका होऊ शकला असता असं डॉक्टर म्हणाले. क्राईम ब्रँचची टीम अभिनेता सैफ अली खानचा जबाब नोंदवणार आहे. चाकू हल्ल्याच्या वेळी नेमकं काय घडलं याचा उलगडा सैफच्या जबाबातून समोर येणार असल्याची दाट शक्यता आहे. सैफ अली खान प्रकरणातील आरोपीकडून शाहरुख खानच्या बंगल्याबाहेर रेकी करण्यात आली आहे. शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याबाहेर रेकी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. न्यूज 18 लोकमतला याबद्दलची माहिती मिळाली आहे. सैफची पत्नी अभिनेत्री करीना कपूरनं हल्ल्यानंतर पहिल्यांदाच वक्तव्य केलं. त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून सगळ्यांची प्रार्थना केल्याबद्दल आभार मानले. या धक्क्यातून सावरण्यासाठी करीनानं लोकांना संयम बाळगावा, कुटुंबाला वेळ द्यावा असं म्हटलंय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं नाशिक कनेक्शन पुन्हा एकदा समोर आलंय. कराड आणि चाटे याच दिंडोरीतल्या आश्रमात राहून गेले असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी केलाय. उज्ज्वल निकम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. सागर बंगल्यावर निकम यांनी फडणवीसांची भेट घेतली. बीडमधल्या हत्या प्रकरणी निकम यांच्याकडे वकीलपत्र देण्यात यावं अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली. या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवा खुलासा झालाय. वाल्मिक कराडचं सिम अमेरिकेत रजिस्टर असल्याचं समोर आलं. निवडणूक काळात या सिम कार्डवरून काही लोकांना फोन देखील केल्याचा संशय एसआयटीने व्यक्त केलाय. बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे अजून फरार आहे. या घटनेला 1.25 महिना लोटतोय तर पोलिसांनी आतापर्यंत 7 आरोपींना अटक केली आहे. वाल्मिक कराडनं खुनाचा कट रचल्यावरून त्याचा तपास एसआयटी करते आहे. सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी आता परभणी ते मुंबई असा लॉंग मार्च काढण्यात येणार आहे. आजपासून परभणीतून या मोर्चाला सुरुवात होईल. या मोर्चात विविध संघटना सहभागी होणार आहेत. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शस्त्र परवान्यांबाबत महत्त्वाची कारवाई केली. त्यानुसार जिल्ह्यातील 162 जणांचे बंदुकांचे परवाने रद्द करण्यात आले. बहुतेक जण गुन्हेगार असल्याचं उघड झालंय. वाल्मिक कराडच्या विरोधात मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले. कराडला विरोध करत जरांगे पाटील, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, अंजली दमानिया यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यात आला. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ नांदेडमध्ये होणाऱ्या जनआक्रोश मोर्चाला तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे. तर मुंडे भावंडांना पालकमंत्रीपद देऊ नये या मागणीवरून सकाल मराठा समाज ठाम. बीडच्या केज तालुक्यातल्या राजेगावमध्ये वाल्मिक कराडच्या एका दिव्यांग समर्थकानं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. कराडवरचे खोटे गुन्हे मागे घ्या अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. उद्यापासून राष्ट्रवादीचं राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डीत पार पडणार आहे. मात्र या अधिवेशनाला माजी मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे.
प्रकृती ठीक नसल्यानं भुजबळ अनुपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर आता संघाचे वरिष्ठ भाजप नेत्यांची शाळा घेणार आहेत. भाजपचे सर्व मंत्री आणि संघाचे वरिष्ठ यांची 18 आणि 19 जानेवारी रोजी बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयानं कृषी साहित्य खरेदी धोरण का बदललं यावर राज्य सरकारला विचारणा